हॅलो नमस्ते जय शिवराय. मी दिनेश जंगम आणि मी जनक जवळेकर आपले सहर्ष स्वागत करत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे D&J रायडर. तर मित्रांनो, आज आपण कुठे जाणार आहोत आम्हालाही कल्पना नाही. अशीच बाईक काढली, चला बोलो राईडला जाऊया. बघूया आपल्याला काय बघता येईल, काय दाखवता येईल ते. मग कुठे जायचं ठरवूया. आपला लास्ट व्हिडिओ होता समुद्रेश्वर मंदिर कल्याणचा ना, तर त्याच अकॉर्डिंगली आपण पब्लिकला जाऊया समुद्रावर घेऊन. तुम्ही जर आमचा लास्ट व्हिडिओ बघितला नसेल मंदिराचा, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो, ती आवर्जून पहा. आपल्या डाव्या बाजूला आपण बघू शकता गोदीचा माल. सर्वांनी ऐकला असेल गोदीचा माल. तर ही आहे ह्या साईडला गोदी, आणि लाईन मध्ये बघा कसे ट्रक्स उभे आहेत, ट्रेन उभी राहिल्यासारखी. ही सर्वात जुनी गोदी आहे. इकडे ट्रेननी सर्व माल यायचा आणि इथं उतरवला जायचा, त्याच्यानंतर सर्व मुंबईमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जायचा. अरे इथून लेफ्ट घे, आपल्याला डॉकला जायचंय, डॉकला जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत प्रिन्सेस डॉकला, म्हणजे मराठीमध्ये आपल्या भाऊचा धक्का, आपला भाऊचा धक्का. इकडे जायचं, ह्या गल्लीत जायचंय. भाऊच्या धक्क्याच्या तिकीट काउंटर पासून बोलला. हा भाऊचा धक्का इकडेच आहे. डॉकच्या गार्डन मधून आपण निघालो होतो आता धक्क्यावर जायला. इथून आलो आपण, आणि जर लेफ्ट साईडला बघितला तर इथं मोठा फिश मार्केट भरतो भाऊचा धक्का म्हणून, जिथे जेटी लागते आणि बोली लागते फिशसाठी. आपण जाणार आहोत राईट साईडला, आपला काही संबंध नाही त्यासाठी, म्हणून राईट साईडला आपण या साईडने बघूया. आपण आलो तिथे भाऊच्या धक्क्यावर. हे आपण बघू शकता बोटी लागलेल्या आहेत, आणि अलिबागला जाण्यासाठी बोट लागले. इथून बाईक्स पण नेतात, तर आपण बघू शकता हा बी आहे. दुसरी बोट येते. पावसाचा सीझन असल्यामुळे ना बाईक्स न्यायला इथून आता सध्या बंद केलेलं आहे, तर आपण बाईक पण ह्याच्यात ना घेऊन जाऊ शकतो अलिबागसाठी. हे बघा, ही बोट इथे पार्किंगला लागते. बोटीला बोट जॉईन करणार आहेत. कसं एका बोटीतून दुसऱ्या बोटीला जॉईन करून मग ह्या वेळी वरती येणार. तर बघा, आपण आलो आहोत भाऊच्या धक्क्याला, थोडंफार एक्सप्लोअर करायला काहीतरी. ही बोट पार्किंगला लागलेली आहे. सर्व पब्लिक येते वरती, अलिबागवरून आलेली आहेत. आणि व्ह्यू बघा हा समुद्राचा पुरा कसा आहे, आवडला की नाही. M2M फेरी येते.
आता आम्ही इथून निघालो आहोत लालबागसाठी. बघूया लालबागमध्ये काय तयारी चालू आहे आणि आपल्या बाप्पासाठी पण आपण काहीतरी शॉपिंग करूया. लालबागच्या राजाची तयारी चालू आहे. एकदम स्लो. लाडू सम्राट. आपण या चिवडा गल्लीतनं आतमध्ये आलो की लगेच लेफ्ट साईडला हे न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय आहे. त्याच्या आतमध्ये आपण निघालो आहोत. ह्या साईडला आपण हे बघू शकता गौरीची मूर्ती ठेवलेली आहे. सर्व डेकोरेशनचं सामान आहे. मूर्ती पाहू शकता गौरीची. घालून ठेव मग. तिथून मग आपण स्वामींची मूर्ती पाहू शकता. पुढे आतमध्ये गेलो सहेली एंटरप्राइजेस. इथे सर्व बाप्पाचे मखार भेटतील आपल्याला. मंदिर आहे शंभू महादेवाचं. आणि इथून मग आपण आतमध्ये आलो. क्राऊड पहा डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी. त्याच्यामध्ये सर्व मकारच आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व इको फ्रेंडली आहेत. थर्माकोलचा कुठेही वापर केलेला नाही आहे. पुठ्ठ्यापासून कागदी पुठ्ठ्यापासून बनवलेले सर्व मकार आहेत. कमीत कमी प्राईसपासून आहेत. तुम्ही बघितलात तर इथे 700 रुपयाचा पण मकार आहे. आणि हा जर आपण पाहिलात गायमुखी महादेवाचा याची किंमत 8,500 रुपये आहे. अशा तऱ्हेचे इथे खूप सारे मकार आहेत. आता हे फायबरचे स्तंभ आहेत. याच्यामध्ये 5 प्रकारची लाईट्स आहे. याची किंमत किती सांगितली? 3,000 रुपये जोडी. 3,000 रुपये जोडीमध्ये भेटेल. हे बघा लाईट चेंज झाली. तुम्हाला जवळजवळ 10,000 रुपयापर्यंत मकर भेटतील. सर्व इको फ्रेंडली असणार आहेत ना हे. आणि आपल्याला याच्यातले काही पार्ट्स पाहिजे असतील तरी सुद्धा भेटतील का? सगळे पार्ट लावलेले आहेत. तुम्हाला सगळे पार्ट भेटेल. पिलर आहेत, जाळ्या आहेत, सगळं भेटलं. सगळं इको फ्रेंडली भेटलं. ओके. या बाजूलाही यांनी मकार लावलेले आहेत. हे आपलं किती वाजेपर्यंत चालू असतं? सकाळी 10 ते रात्री 12 तास. हे पहा इथे लूज पार्ट्स आहेत असे. ते आपण शंकराच्या याच्यामध्ये पाहिले ना 8,500 ची मूर्ती होती. गायमुख ते आहे इथे. हत्तीचं पण आहे. तुम्ही सेपरेट पण घेऊ शकता. असे फ्लॉवर्स आहेत. ही फुलं आहेत. प्रभू रामचंद्राचं पण स्टिकर्स आहेत इथे. डेकोरेशनसाठी सेपरेट फुलं अशी तुम्ही घेऊ शकता. आता गणपती जवळ आले तर वर्दळ भरपूर आहे. तोरणच आहेत इथे. आता आपण इथून निघत आहोत. तर जनकला कोणाचा तरी फोन आलाय म्हणून वेट करत आहोत. तर बघू शकता तुम्ही ह्या साईडला सर्व हे सर्व चिवडा फरसाण ही दुकान आहेत. आणि ह्या गल्लीचं नावच चिवडा गल्ली आहे. आता आम्ही निघालो तिथून चिवडा गल्लीतून. आणि या साईडला बघू शकता लालबागचा राजाचं डेकोरेशन चालू आहे. कार्यजनक फोन कुणाचा आलेला?
ते किरण भाऊ आहेत ना, जे मालाडच्या वैष्णोदेवीच्या मंदिरमध्ये आपल्याला भेटले होते. अच्छा, हा हा ते मूर्तिकार. हां त्यांचं वर्कशॉप आहे ते लोअर परेलला. लोअर परेलला मग जवळच आहे. चल जाऊन भेटून येऊ त्यांना. चल मग. आता आपण आलो आहोत लोअर परेलला. तर बघू किरण बंधूला फोन करून कुठे आहे त्यांचं वर्कशॉप ते. आता आपण आलो आहोत किरण बंधू यांच्या वर्कशॉपवर, जिथे श्रींची सुबक मूर्ती हे बनवतात. खास त्यांना भेटण्यासाठी आपण ऑफ द रूट आलो. यात आपले किरण बंधू. काय कसे आहात? ह्यांना आपण पाहिलं होतं आपल्या वैष्णोदेवीच्या व्हिडिओमध्ये. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली देतो. ज्यांनी कोणी पाहिले नसेल त्यांनी ती जाऊन तिथे बघू शकता. तर बरेच दिवसांनी आपली भेट झाली. काय म्हणता बाकी? म्हणजे आपला वर्कशॉप बघून खूप आनंद झाला आम्हाला. तर आपला ह्या वर्कशॉपबद्दल मला सांगा, काय आहे, किती वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये आहात? मी 22 वर्ष या क्षेत्रात आहे, म्हणजे 2003 पासून. अच्छा. माझा हा जी गणेश चित्रकला म्हणजे हा वर्कशॉप 11 वर्ष. 11 वर्षापासून आपण इथेच आहात? इथे म्हणजे याच एरियात इथे कंटिन्युअस 4 वर्ष. इथे 4 BMCची अलॉटेड जागा आहे. म्हणजे मूर्तिकारांसाठी BMC जागा देते. म्हणजे ज्यांना मूर्तिकार, जे मूर्तिकार असतात त्यांच्यासाठी BMC देतात. प्रॉपर मूर्तिकार, विकणारे नाही, विकणाऱ्यांसाठी ते घडवतात. जे मूर्तिकार आहेत, जे मूर्ती घडवतात त्यांच्यासाठी BMC जागा देते. ही आपल्यासाठी एक चांगली माहिती आहे. आपण जर मूर्तिकार असाल तर BMC आपल्याला अलॉटेड एक जागा देते, रजिस्टर करून तुम्हाला जागा भेटते. मग आता तुम्ही 4 वर्ष इथे आहात, तर इथे आपली मूर्ती किती इंचापासून कितीपर्यंत भेटते? अगदी 3, 4, 5 म्हणजे 6 छोट्या इंचापासून जास्तीत जास्त तर सांगता येत नाही, पण एक 15, 16, 20 फूट किती हवे तेवढ्या, म्हणजे मंडळाच्या देखील. हा, म्हणजे आपण ऑर्डर देऊन तुमच्याकडनं हे करू शकतो, बनवू शकतो. तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्त्या असतात? शाडू माती जास्त. मी प्रिफरन्स शाडू मातीला जास्त देतो. हा, ऍक्च्युली ते आपल्या निसर्ग प्रेमी असल्यामुळे सर्वांनी शाडू मातीच्या मूर्त्या आहेत त्या वापरल्या पाहिजेत. कारण की PUP जी आहे ती लवकर मिक्स होत नाही पाण्यामध्ये, आणि नंतर आपल्याला माहिती आहे विसर्जन झाल्यानंतर मूर्त्या बाहेर येतात आणि ती विटंबना असते एक प्रकारची. शाडू मातीची कशी असते, ती खाली बसली जाते वजन असल्यामुळे, आणि ती वितळली जाते, पुरी डिस्ट्रॉय होते म्हणजे एक प्रकारे. तर त्याच्यामध्ये आपली जी भावना असते गणपतीबद्दल, तर ती अशी हे दुखवली जात नाही कोणाची. तर तुम्ही ही प्रिफेअर करा शाडू मातीच्या मूर्तीचे. तर आपण आपल्या जरा ओळख करून द्या, कोण कोण आहे तिथे. या माझ्या सौभाग्यवती. नमस्कार ताई. सुफला आकेरकर. ही माझी छोटी मुलगी कृपा. हो, लिटिल पेंटर. हाय कर बेबा. लास्ट. आणि आदिवांश माझा पुतण्या. हॅलो. हे सगळं माझं सोशल मीडिया आणि हे जे काही तुमचे जे सोशल मीडियाचे जे अकाउंट्स आहेत ते सगळे हँडल करतात. म्हणजे तुमचे जे पोस्टिंग आहे, मार्केटिंग आहे, ते सर्व हे हँडल करतात. ओके. तर कसं आहे, हे सोशल मीडियावरती म्हणजे जास्तीत जास्त बाहेरून, म्हणजे माझ्या मूर्त्या पुण्यापासून, गुजरातपासून तिकडे देखील जातात. हे सगळे हे आहे सोशल मीडिया, याची देण आहे सर्व. म्हणजे आपण पाहू शकता या बाजूला सर्व शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. बरेच जणांची आवड असते की मातीची मूर्ती ही पहिल्यापासून आपली परंपरा चालू आहे. तर आपण इथे येऊन ह्या बुक करू शकता. मोस्ट ऑफ चिठ्ठी लागलेले आहेत, म्हणजे बुक झालेले आहेत. हे इथे ह्यांचे बंधू पण कुडाळकर, प्रकाश कुडाळकर, हे माती फिनिशिंग वगैरे प्रॉपर करतात, फिनिशिंग करत आहेत. ही मूर्ती पुण्याला जाणार आहे, विठ्ठल अवतार.
मातीच्या मूर्तीचा कलर सुकायला किती वेळ लागतो तरी अंदाजे? कलरचा काही इश्यू नाही हो. त्याच्यावरती म्हणजे माती असू दे POP असू दे त्याच्यावरती डिस्टेम्पर म्हणजे फर्स्ट कोट आला की त्याच्यानंतर कुठचाही कलर त्याच्यावर तसाच चढतो सेम. तसा काही हे नसतं. ऑइल पेंट असेल तर वेळ लागतो, बाकी ह्याच्या वॉटर बेस कलर पटापट होतात. नंतर इथे पाहू शकता ह्या POPच्या आहेत. काही POP काही माती पण आहे. आणि खूप सुंदर अशा ह्या श्रीची मूर्ती बनवलेली आहे बघा. या बाजूलाही काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत. काम चालू आहे, कलरचं काम चालू आहे. देवेंद्र हॅलो हाजी घेतलं ना. बघा बाप्पाची आवड लहान लहान मुलांना किती आहे. बाप्पा येणार म्हटले की लहान मुलांचा उत्साह म्हटलं. हा वेदांश, हा शार्दूल, स्वराज, बाबू नाव काय तुझं? माझं नाव साई. साहिल, कितवीला आहेस? 8वी. बाप्पाची मूर्ती तयार करायला आवडते तुला? आवडते. माझं नाव साई संजय सोनवणे. दोघं पण साहिल? अरे जोडी आहे साहिलची. तुझं नाव काय आहे? माझं नाव श्लोक. श्लोक. 3 S आहेत. 3 S, SSS लागलेले आहेत. छान 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 छान. तर आपण आता पाहूया सर्वात लहान मूर्ती जी यांच्याकडे आहे. ही पहा, बाप्पा एकदम आराम करताना आहेत. कशातच ही आहे. म्हणजे ह्या साईज पासून तुम्हाला ते सर्वात मोठी मूर्ती आणि याच्याशिवूनही मोठी आहे ह्या बाजूला जी कलर करण्याचे बाकी आहे. स्वामींची प्रतिमा बघू शकता. असं यांचे काम चालू आहे इथे. बाप्पाला छान नटवत आहेत, सजवत आहेत. आपल्या या वर्कशॉपमध्ये कस्टमरच्या चॉईसप्रमाणे कलर कॉम्बिनेशन, त्याच्यानंतर ड्रेपरी, धोतर म्हणा, पगडी, फेटा, त्याच्यानंतर हे डायमंड वर्क कस्टमर चॉईसप्रमाणे. म्हणजे इथेच आम्ही मूर्त्या बनवतो, डायरेक्ट रेडीमेड आणत नाही. त्यामुळे त्यांना पाहिजे ते कलर कॉम्बिनेशन मिळू शकतं. तो एक बेनिफिट आहे इथे आमच्या कारखान्यात. म्हणजे हे कस्टमरच्या चॉईसच्या हिशोबाने यांना वस्त्र परिधान केलेलं आहे तुम्ही. आणि हा एक राम अवतार आहे, भगवाधारी. सध्या ट्रेंडिंग आहे. हा, राम मंदिर झाल्यामुळे. ही छान, ही मूर्ती मला फार आवडली. तर हे सर्व कस्टमरच्या चॉईसच्या हिशोबाने ह्यांनी बनवलेले आहेत. तर आपला पत्ता सांगा आपल्या व्ह्युअर्सला, हे त्यांना परचेस करण्यासाठी इझी पडेल. लोअर परेल वेस्ट, लोअर परेल स्टेशनपासून हार्डली 5 ते 6 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स. इथे हाय स्ट्रीट फिनिक्स मॉल आहे, त्याच्या बाजूलाच फिनिक्स टॉवर्स आहे. फिनिक्स टॉवर्सच्या बाजूच्याच कंपाऊंडमध्ये समोर मोरेमाऊली विठ्ठल मंदिर आहे मोठं. मोरेमाऊली विठ्ठल मंदिरच्या एक्झॅक्ट अपोजिट फुटपाथला जी BMCची व्हॅकंट प्लेस आहे BMCचं, तिथेच आमची गणेश चित्रशाळा आहे. अवश्य भेट द्या. तरी तुम्हाला ॲड्रेस माहिती नसेल, समजला नसेल, तर मी खाली कार्ड टाकतो, त्यांचा नंबर देतो तुम्हाला. डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक्स असतील. लोकेशन टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही जरूर व्हिजिट द्या इथे. धन्यवाद. हा पहा, परत बॉर्डर क्रॉस करणारा ब्रिज आला. आता आपल्याला लोअर परेलमध्ये पण असाच ब्रिज दिसला. तर मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.